मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. हे गाणं आपण खूप अभिमानाने नेहमीच गातो. आज 1 मे, आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. पण हे संयुक्त महाराष्ट्र उभारण्यासाठी अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं. राज्यभरात अनेक आंदोलनं चळवळी उभ्या राहिल्या. जवळपास 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. कित्येक थोर महात्म्यांनी महाराष्ट्र एक व्हावा यासाठी लढा दिला. त्याच महाराष्ट्राबद्दल आपल्याला साधारण कितपत माहिती आहे पाहूया. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. 1 मे. 1 मे. 1 मे. पुढे 1 मे. मागून काय बोलतो? 1 मेला. 1 मेला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती हुतात्म्यांचं बलिदान दिलं होतं? 106. 106 किंवा 107. 108. नाही, नंबर तर एक्झॅक्ट आठवत नाहीये. बलिदान नाही माहिती. महाराष्ट्राचे पहिले आणि आताचे मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि आत्ताचे देवेंद्र फडणवीस. पहिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, आताचे एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस. आणि पहिले? एकनाथ शिंदे. पहिले एकदम पहिले फर्स्ट. आताचे तर मोदी. नाही, आता तर फडणवीस. आणि पहिले? पहिले यशवंतराव चव्हाण. पहिले मुख्यमंत्री आय गेस मोरारजी देसाई होते. आताचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस आहेत. अगोदरचे मनमोहन अबे ते प्रधानमंत्री होते ना. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिलेच माहित नाही, पण आताच सध्या तेच आहेत. महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? जय जय महाराष्ट्र माझा. राजकीय आहेत महाराष्ट्राचं. जय जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचं राष्ट्रगीत ना. राष्ट्रगीत नाही, हा. राज्यगीत महाराष्ट्राचं. महाराष्ट्र राज्यगीत म्हणल्यावर आपल्याला कळलंच नाही ना. तुमच्या स्वप्नातलं महाराष्ट्र कसा असावा काय वाटतं? जिथे प्रत्येक तरुणाच्या हाताला काम असेल, महाराष्ट्रात गड किल्ले चांगले व्हावे स्मारकांपेक्षा तरी, एवढं मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांना म्हणण्यापेक्षा, ते पैसे देण्यापेक्षा, लाडकी बहीणपेक्षा त्यांच्या हाताला काम असावं, त्या सशक्त असाव्या. हाच मला वाटतं शिवछत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्र असेल. महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी खूप 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 चांगलं आहे. आम्हाला खूप आवडतं इथे राहायला. म्हणजे शब्दात हे वर्ण करण्यासाठी शब्द कमी पडणार, पण याची म्हणजे खूप ग्रेट हिस्ट्री पण आहे. मला खूप आवडतं. मुझे तो अच्छा लगता है. महाराष्ट्र बहुत अच्छा है. जैसा करियर चाहिए वैसा चूज कर सकते हैं. बहुत सारी फैसिलिटीज हैं. स्वप्नातलं महाराष्ट्र पहिलं तर म्हणजे रोड चांगले असावे, थोडंसं ट्रान्सपोर्टेशन चांगलं, नेत्यांनी आपले भ्रष्टाचार कमी केलं पाहिजे. तर ते झालं तर मग काम पटापट होऊन जाईल. असं मला वाटतं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता तसा असावा. ॲक्च्युली आत्ताचा जरा थोडासा हे, बट तो काळ खूप छान होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजे आता जो आहे तो पण काही वाईट नाही आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. फक्त मुंबईपुरतं थोडं विस्कळीत वाटतंय. म्हणजे मराठी माणसांना कुठेतरी त्यांच्यामध्ये ज्या ज्या कला आहेत किंवा काय आहे, त्यांचे गुण आहेत, ते त्यांना जास्त वाव नाही मिळत. कारण इथे इतर राज्यातले लोक पण येतात. कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे मुंबईमध्ये. आणि येतात ठीक आहे, मराठी माणसाची ती मानसिकता पण आहे की सगळ्यांना सामावून घेऊ. पण कुठेतरी त्यांच्यावरच तो अन्याय होतोय थोड्याफार प्रमाणात. मुंबई घाण पण तर होते. कुठला मराठी माणूस पान खाऊन आज सुकत नाही. असं काही नाही आहे, पण प्रॅक्टिकली चांगला असावा. म्हणजे मराठी इकडचे जे लोकल आहेत, जे मराठी हे, त्यांनी मराठी भाषा बोलायला पाहिजे. जे आजपर्यंत ते नाही बोलत, ते जर केलं तर इतर राज्यामध्ये जे दिसतं ते इथे पण दिसायला भेटणार. म्हणजे कसं आहे की
पॉलिटिक्स थोडं कमी पाहिजे, करप्शन थोडं कमी पाहिजे, बाकीच्या गोष्टी चांगल्या पाहिजेत. आणि मराठी ज्या ज्या राज्यात जे भाषा आहे त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि इकडचे लोकल जे आज लोकांना नाव ठेवतात त्यांनी असं स्वतःने येऊन म्हणजे व्यवसायाकडे वळायला पाहिजे. आज व्यवसायाला जास्त महत्त्व नाही दिलं जात मराठी लोकांमध्ये, म्हणून ते लोक व्यावसायिक नाही आहे. पण त्यांनी ते केलं पाहिजे, तर इथे त्यांचं जम बसेल तर मराठीचं तेवढं वजन वाढेल असं माझं म्हणणं आहे. मी स्वतः महाराष्ट्रीयन नाही आहे. करप्शन फ्री. महाराजांच्या काळासारखा. शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील 5 किल्ल्यांची नावे. रायगड, राजगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि अजून माझा एक आवडता किल्ला म्हणजे वसंतगड. दुर्गडी, सिंधुदुर्ग, शिवनेरी, रायगड, प्रतापगड. आपलं रायगड, राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा. सिंधुदुर्ग, रायगड, जुन्नरचा किल्ला तुम्ही कन्सिडर करता का? विजयदुर्ग, पन्हाळगड, तोरणा. रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, 4-5 किल्ले आहेत ना. कोणतेही 5 सांग. कोणते? तोरणा. अजून काय रे? सिंहगड. अजून राजगड. तुझ्या शब्दात महाराष्ट्र मांडता येईल तर काय सांगशील? दगदगता महाराष्ट्र नेहमीच. नाही, मला माझ्या महाराष्ट्राचा खूप गर्व आहे म्हणजे, आणि वाटतं जसं आहे असंच छान आहे. मायानगरी आहे. परिपूर्ण. टेक्नॉलॉजी, एज्युकेशनल स्कोपमधनंही बघितलं पण परिपूर्ण आहे आणि टेक्नॉलॉजिकली हे परिपूर्ण आहे. तर महाराष्ट्राला डिस्क्राईब करण्यासाठी एक वर्ड, परिपूर्ण. स्वर्ग. हो, असं बोलू शकतो. कारण का महाराष्ट्र स्वर्गच आहे. फक्त काही त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, पण ठीक आहे, सगळीकडे असतात, कुठे नसतात. नाही, मेट्रो सिटी असली तरी चांगली आहे. इथे कसं आहे की कोणी असं हे नाही आहे, अनसेफ नाही आहे बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली. आणि इकडची लोक खूप हेल्पफुल आहेत एकमेकांना. आता वाद आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण वाद नसेल तर प्रत्येक वेळी एकमेकांसाठी उभे राहिले. आणि मुंबईने खूप बघितलंय असे गोष्टी ज्याच्यामध्ये माणसं एकमेकांसाठी आले. म्हणून मला महाराष्ट्र जास्त आवडतो ह्यासाठी. जय महाराष्ट्र.